मोठी चूक झाली, खूप मोठी चूक झाली. ते वयानीचा आत्मा कवडीत बाहेर आला, असं नको होतं व्हायला. मार्जरीला कळलं तर ती संपवून टाकेल मला. खूप मोठी गडबड झाली. काय होतंय माझ्या सोबत? हे वाऱ्यातच चाललंय. काही झालं तरी मला मार्जरीकडे जावंच लागेल तिच्याकडे. हे काय होतंय माझ्यासोबत? मला नकोय म्हातारपण, नकोय. ताई, अगं सगळे घाबरून इथेच पळत होते. आपल्या आईचा आत्मा इथेच कुठेतरी असेल. मीरा, आपण मंजिरीच्या खोलीत जाऊया का? का ते मला माहिती नाही, पण मला असं वाटतंय खूप. आपण चल ना एकदा जाऊन बघूया ना. अगं बरंच आहे. कुठे चाललीस? मी ते इथे वेदासाठी. वेदा झोपली, तिला बघून आलोय मी. काय म्हणणं तुझं? कशाबद्दल? हे जे काही झालंय, प्लॅनचेट, आत्मा वगैरे, हे सुद्धा आईनेच केलं असेल ना? हे बघा, तुम्ही आत्ता जाऊन झोपा, आपण बोलू नंतर. ताई, वेदाच्या बाबांना सत्य सहन होईल का ग? मला त्यांची खूप काळजी वाटते. त्यांना सत्य सहन करावंच लागेल मीरा. आपण मंजिरीच्या खोलीत जाऊया. चल चल. बोल. तूच कैद केलं होतंस ना मला? तो बोलू नकोस. इतकी वर्ष मी अंधारात तडफडत होते. एक एक क्षण मरणापेक्षाही भयंकर होता माझ्यासाठी, आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. देवयानी, मला खरंच काही नाही माहिती. खरं सांग, का केलंस तू? का माझा जीव घेतलास तू? इतकी वर्ष माझा आत्मा का कैद करून ठेवलास तू? माझ्या नवऱ्याची शिष्या होतीस ना? मग का असं केलंस तू? माझ्या मुली, माझी मीरा, माझी राधा कुठे त्या? त्यांचं काय केलंस तू? सांग. तू हे काय करून ठेवलायस? तुला कल्पना आहे का किती मोठी चूक झाली आहे? इतकी वर्ष आपण जे कष्ट केले, आपलं वर्चस्व तयार केलं, ते सगळं एका क्षणात उद्ध्वस्त केलंयस तू. सगळे कष्ट, सगळ्या साधना संपलं सगळं. मार्जरी, मी खरंच सांगते, मी काहीच केलं नाहीये. तुझ्या निष्काळजीपणामुळे हे सगळं झालंय. तुझ्या पोकळ आत्मविश्वासामुळे झालंय. मला कुणीच काही करू शकत नाही, माझं कुणीच काही बिघडवू शकत नाही असं म्हणायचीस ना तू? मार्जरी, मी खरंच सांगते, मला कसलाच संकेत मिळाला नाही. आणि मला कळत नाही की तुझ्याही कसं लक्षात आलं नाही.
तुला कसला संकेत मिळाला नाही का? आता तुला यात माझी चूक दिसते. नाही 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 मार्जारी, मी तुला दोष देत नाहीये. फक्त फक्त आता आपण काय करायचंय ते मला. मार्जरी, त्या देवयानीचा आत्मा कवडीतून बाहेर आलाय. आता आपल्या विरोधात लढायला आणखी एक आत्मा तयार होईल. नाही नाही, काही झालं तरी त्या देवयानीचा आत्मा आपल्याला कवडीत कैद करावाच लागेल. तू माझी अवस्था बघतेस ना. मला हे सगळं सहन होत नाहीये. मला म्हातारपण नकोय. मला उपाय सांग मार्जरी. तू आता म्हातारपण टाळू शकणार नाहीस. आपले इतक्या वर्षाचे कष्ट वाया गेले. नाही नाही मार्जरी, असं बोलू नकोस. काहीतरी उपाय असेल ना. आता फक्त एकच उपाय आहे. काय? तुझी शक्ती परत मिळव. त्यासाठी तुला तुझा कालमुखमणी पुन्हा मिळवावा लागेल. तुझ्या गळ्यात तो घालावा लागेल, तरच काहीतरी होऊ शकेल. पण तुला हे शक्य आहे का? आहे का शक्य? बोल.